चार भंगार पाळल्यापेक्षा एकच चांगला पाळलेला चांगला. तर नमस्कार मंडळी, आज आपण आलो होतो व्हिडिओ काढाय. घरनं येताना तर लय घाय असते, पण इथं आल्यावर निवांत नुसतं गुम्हेवानी बसायचं. काम नाही काय नाही, विचार करायचा नाही काय नाही. घरनं येताना तर इतकी गडबड करायची की असं की 50 व्हिडिओ होते आलं. आणि इथं आलं का नुसतं आराम चाललाय. बोल की काहीतरी. विचार करते व काय विचार करते? किती झालं व्हिडिओ बनवून आज? 2. आता लगे सुचतंय का? मग घरनं येताना तर किती कालवा करते की व्हिडिओ काढायचा आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. निवांत आराम करत बसली हे तर. विचार करते हं? कशाचा विचार करते? व्हिडिओ काढायचा. केला का विचार? चालू प्रत्येक गोष्टीत नुसती घाय असते आपली. व्हिडिओ काढायचा जायचा आहे, काम धंदा बुडवायचा या व्हिडिओसाठी. अहो काय मग लगेच होतं काय? एका पिक्चरला 10 वर्ष लागते ती. आपण ती पिक्चर काढते ते आपल्याला 30 सेकंदाचा व्हिडिओ बनवायचा आहे, कॉमेडी व्हिडिओ एखादा. 30 सेकंदाचा व्हिडिओ बनवायला आपल्याला किती वेळ लागतो? अर्धा तास लागतो. 3 तास तयारी करावं लागते आपल्याला. अर्धा तास 3 तास. घरनं यायला इथपर्यंत 1-1.5 तास. हा मग काय आला का लगेच बसा, जेवाय बसलायच आहे का इथं येऊन? तुझा विषयच लय अवघड आहे, हरड आहे. कशाचा विषय अवघड आहे? मग काय आपण सुसाय नको व्हायला लगे तुम्ही माणसाला लगेच या चला दुपारपासून चला आज थोडीच होतं काय? त्याला किती वेळ लागतो? आणि व्हिडिओ न का येण्याचं कारण की असं आहे की ह्याच्या पिशी वाढल्या होत्या. मुलगी आजारी आहे, मुलगा आजारी आहे, त्यामुळे वेळ भेटत नाही. त्यात मी आजारी आहे त्याचं काय नाही. त्याच्यामुळे माझं डोकं सगळं चालायचं बंद प्रॉब्लेम झालंय. सगळेजण आजारी, त्यामुळे लय त्रास चालू आहे सध्या. त्यामुळे व्हिडिओ काढला नाही तर व्हिडिओ आणि सुस नाही पण काय काढायचं काय नाही काढायचं. नुसतं इथं आल्यापासून जवळजवळ 3ला पावणे का 3:30 कितीला आलोय? 3 वाजता आलोय आपण. आता वाजले जवळजवळ 5-5:30 वाजत आलेत. त्यापासून काय काय नाही, फक्त विचार करत बसलो, पण काय सुचत नाही. आणि विचार सुधरत नाही तर डोक्यात सर्व विचार चालू आहे, त्याच्यामुळे विचार कसं सुधारणार हं. असं पण आहे ना. त्याला नजारा पण किती छान आहे बघा. लोकेशन आहे, मस्त चांगलं आहे, छान वातावरण चांगलं आहे. पण कधी कधी असं होतं की 10-15 मिनिटात होत्यात, आणि कधी कधी आहे ते 3-3, 4-4 तास जरी झालं तरी व्हिडिओ मिळत नाही. असं पण होतं बऱ्याच वेळा. लय वेळ घालवला तर व्हिडिओ होत नाही. तर एक व्हिडिओ 10-10, 20-20 वेळा करायला लागतो त्यावेळेस एक व्हिडिओ. आता ज्यांना जे व्हिडिओ बनवतात त्यांनाच माहित की व्हिडिओ बनवायला किती कष्ट आहे. आणि ज्यांना काय माहित नाही ते काय इग्नोर करून जाते ते. पण जी बनवते ना त्यांनाच माहित की व्हिडिओ मध्ये किती त्रास आहे व्हिडिओ बनवायचा काय असं. बरं ठीक आहे, चला बघू, करतो अजून थोडा वेळ विचार. तुमच्या डोक्यात काय असलं तर नक्की कमेंट करून सांगा. कमेंटद्वारे एखाद्याला जर एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ जर आहे ते वाटत असेल बनवा, आयडिया मस्त आयडिया एखादी असली तर सुचवत जावा व्हिडिओ कमेंटमधून. तसं आम्ही प्रत्येकाची कमेंट वाचतो, असं आहे की रिप्लाय देत नाही फक्त कमेंटला, पण कमेंट हे प्रत्येकाची वाचतोच आम्ही. असं वाटतं की लोक काही कमेंट करते ती हे आम्ही चांगलं आहे की असं एकही कमेंट सोडत नाही. मी तर सोडतच नाही बघताना, पण बघतो पण रिप्लाय देत नाही, इग्नोर करतो. जर ते एखाद्याची चांगली कमेंट असेल किंवा चांगलं काहीतरी बोलत असेल तर नक्कीच आम्ही रिप्लाय देतो. पण शक्यतो निगेटिव्ह कमेंट पण येतात, पॉझिटिव्ह पण येतात. यूट्यूबला तर बरेच जण म्हणतात की तुम्ही डबल मिनिंगचे व्हिडिओ बनवा, चांगले असतात तुमचे व्हिडिओ. पण कसं आहे, भंगार लोकांना वाटतं की लोक अशीच असेल, म्हणून आम्ही जास्त करून आता पहिले बनवत होतो थोडीफार, पण आता बरेच दिवस झाला आम्ही डबल मिनिंगचे व्हिडिओ बनवतच नाही. आणि आमचं युट्यूबचा रिच त्यासाठीच कमी झालं. आम्ही पहिले हे धरला होता, काय म्हणतात त्याला, एक कंटेंट पकडला होता आम्ही की डबल मिनिंगचा. पण आता बरेच असं कसं लोकांना वाटतं की त्याच्यामुळे आहे ते हे लोक बनवतात तसंच ऐकतात का काय. म्हणजे आता प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे की बाबा हे डबल मिनिंगचे व्हिडिओ बनवतात म्हणजे हे माणसं तिथं असते. असं काय नाही, आपलं शॉप आहे. आणि मला जवळजवळ लई काय नाही,
पण बरेचसे लोक ओळखतात मोठे मोठे असं आहे. आणि जाणं येणारे सगळे लोक तोंडाकडे बघतात हा, त्याच्यामुळं- आईला ही व्हिडिओज बनवतात का व्हिडिओज बनवतात का त्याच्यामुळं असा आपण एकही माणूस माहिती- जात नाही की बिगर तोंडाकडे बघते. हा, ओळख भरपूर आहे त्याच्यामुळे आपण जास्त करून डबल मिनिंगचे व्हिडिओ बनवत नाही. हे कारण लोकांना कसं होतं गैरसमज लोकांना नको व्हायला. गैरसमज होतो त्याच्यामुळे आपण डबल मिनिंगचे व्हिडिओ आणि असं नाही की व्हिडिओ फक्त बाहेरचे बघते ते, आमच्या घरातली पण व्हिडिओ बघते ते. असं फक्त बाहेरच्यासाठीच नाही, आमच्या घरातली पण सगळी माणसं आणि व्हिडिओ आम्ही कुणालाही ब्लॉक केलं नाही आमच्या घरातल्या पाहुण्या रावळ्यांना ते असं आहे बऱ्याचशा ज्यांचं जणांना. चांगला विचार आहे ते चांगले बोलतात, हा. ज्यांचं भंगार विचार आहेत ते त्यांनीच- भंगारच करतात. आम्ही म्हणतो आम्ही बोलतच नाही कोणाला ते बोलायचं आणि विषय भंगार सोडून बोला. लोकांना आम्ही डायरेक्ट ब्लॉक करून टाकतो. हा आणि जे जास्तच घाण कमेंट करतात किंवा काय तर त्यांना ब्लॉक करतो ते तर पण सुट्टी कचरा देत नाही. डब्यात टाकून एक दोन वेळा सांगतो समजावं की बाबा असं नाही असं, तिसऱ्या वेळेस डायरेक्ट ब्लॉक असतो तो. त्यांना कुठं रिप्लाय एखाद्याला खायचं सवयच असली तर डुकराला किती काचत ठेवलं तर ते जाऊन सोडल्या गुच खातं. त्यामुळं भंगार माणसाची नादी नाही लागत आम्ही, त्यामुळे आम्ही त्यांना डायरेक्ट ब्लॉक करून टाकतो. घाण कमेंट करणाऱ्याला पर्सनल कोणी घेऊ नका, हा. फक्त हे भंगार लोकांसाठी. आणि असं नाही की सगळी भंगार असायचे, चांगली पण भरपूर लोक आहेत. बरेचसे चांगले लोक आहेत ते असे काय नाही की सपोर्ट करतात की कमेंटला कमेंट चांगल्या करतात की सजेशन देतात तुम्ही असं नाही आणि जे असं आम्हाला केलं भेटतात पाहिजे. त्यांना पण लय आनंद बऱ्यापैकी होतो. म्हणतात तुमच्या कमेंट बघत जावा असं तसं. आपण कमेंट हे सगळ्याला खराब येते कमेंट बंद पण आणि करता असं आहे येते, का आम्हाला पण आम्ही वाचता करत येत नाही कमेंट काय, तुम्ही आम्हाला सांगण्याऐवजी आम्हाला कळतंय ना कमेंट येते ते, आम्हाला समजतंय आम्ही काय करतोय काय नाही. तुम्ही चांड्या माणसाने तीनदा आमच्या समोर येणार, तुम्हाला कशा कमेंट येतात बघा. अरे तुम्ही तुमच्या गाडी खालचा अंधार बघा आधी. आणि मी बरेच असं बघितलंय की कमेंट जे घाण करते ते फेक आयडी वाले फेक आयडी वाली करते त्यांना मी डायरेक्ट ब्लॉक करतो. मी त्यांना रिप्लाय देतच नाही. ज्या दिवशी असं इंस्टावर किंवा फेसबुकवर त्या टायमिंगला कमेंट दिसेल मला त्या क्षणाला मी त्याला ब्लॉक करून टाकतो. फेक अकाउंटवाल्यांना मी सुट्टी देत नाही कमेंट डायरेक्ट ब्लॉक. आपल्याला काय गरज नाही तसं फेक अकाउंटवाल्यांचे, ते फक्त एकच काम करायचं ते घाण कमेंट करण्यासाठी. चांगले असेल तेच ठेवतो, नाही तर ब्लॉक. हा. काय फरक पडत नाही. Followers- 4 भंगार पाळल्यापेक्षा एकच चांगला पाळलेला चांगला. चला बाय, बाय. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.